बर्फी म्हटलं तर बऱ्याच प्रकारे किंवा बऱ्याच पद्धतीने आपण बनवतो, पण जर तुम्हाला अगदी झटपट खूप कमी वेळेत काहीतरी छान गोड खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी। तर बऱ्याच वेळेस आपल्याला अचानक गोड खावंसं वाटतं किंवा नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवायचं असतं किंवा अचानक घरी कोणी पाहुणे येणार असतं, तरी तुम्ही ही बर्फी वेळेवर अगदी 10 मिनिटात सुद्धा बनवू शकता। पाक न करता अगदी झटपट होणारी आणि कुणालाही सहज जमेल अशी आजची रेसिपी आहे। चला मग ही बर्फी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला 2 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे। तूप मी असं गच्च भरूनच घेतलं आहे, 2 टेबलस्पूनच घ्यायचं आहे। या बर्फीला खूप जास्तही तूप लागत नाही आणि तूप मेल्ट झाल्यानंतर आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने घ्यायचं आहे आणि मी सर्व साहित्य या वाटीनेच मोजून घेतलं आहे। आणि रवा आपल्याला इथे बारीक घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडं बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घेतला तरी चालेल। शक्यतो बारीकच घ्यायचा म्हणजे बर्फी आपली छान दाणेदार होते किंवा खातानाही करकर लागत नाही बारीक रव्यामुळे। तर आता इथे आपल्याला छान खरपूस असा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा भाजण्यासाठी शक्यतो आपल्याला जाड बुडाचीच कढई वापरायची आहे, म्हणजे तो लवकर खाली लागणार नाही आणि छान भाजला जाईल। तर लो फ्लेमवर आपल्याला 7 ते 8 मिनिट असं कंटिन्युअस हलवत हा रवा छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवा, शक्यतो आपण हा एकदम लाल भाजायचा नाही आहे, नाहीतर बर्फीचाही रंग चेंज होतो। हलकासा असा पांढरा किंवा गुलाबी रंगावर तो भाजल्यानंतर दिसायला लागतो। तुम्हाला इथे दिसत असेल या पद्धतीने मी छान हा रवा भाजून घेतला आहे आणि सुगंधही खूप छान सुटला आहे। तर या पद्धतीचा तुम्ही बघत असाल, रवा आपण जेवढा छान भाजून घेऊ तेवढी बर्फीची टेस्ट अप्रतिम लागते। तर लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की आपल्याला रवा बारीक घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा। तर इथे आपला हा रवा छान भाजून झाला आहे आणि आता यामध्येच मी 1 वाटी खोबरं घेतलं आहे। तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं मिक्सरला त्याची पाट काढून फिरवून घेतलं आहे आणि 1 वाटीच घेतला आहे। तर या पद्धतीने बारीक करून घेतलं आहे। शक्यतो किसून घेऊ नका, म्हणजे असं बारीक करून जर घेतलं तर रवा आणि खोबऱ्याचं टेक्स्चर सारखं येतं आणि बर्फी पण खायला छान लागते। आणि जर तुम्हाला जर वेळेवर ओलं खोबरं नसेल तर तुम्ही सुकं आपलं खोबरं जरी घेतलं तरी चालेल, फक्त ते मिक्सरला फिरवून घ्या किंवा याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट असेल ते सुद्धा घेऊ शकता। तर हे आपल्याला 1 वाटीच घ्यायचं आहे, 1 वाटी रवा आणि 1 वाटी ओलं नारळ। तर आपल्याला छान आता इथे भाजून घ्यायचं आहे, 2-3 मिनिट लागतात फक्त आपल्याला हे भाजायला। तर जसं जसं भाजत जातो तसं हा रवा आणि खोबऱ्याचं मिक्सचर मोकळं व्हायला लागतं, एकदम सुटसुटीत होतं। ही बर्फी तुम्ही फक्त रव्याची सुद्धा बनवू शकता, पण जर खोबरं घातलं तर या बर्फीची टेस्ट दुपटीने वाढते। तर यामध्ये तुम्ही नक्की खोबरं घालून बनवा। 2-3 मिनिट हलकंसं परतून घेतल्यानंतर तुम्ही बघत असाल हे असं आपलं मिश्रण मोकळं मोकळं झालं आहे। तर आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ। तर इथे तुम्ही बघत असाल मी 1 वाटीच साखर घेतली आहे आणि पाक न करता आपण डायरेक्ट ही यामध्येच घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली आहे। तर आता मी इथे ही 1 वाटी साखर घालून घेतली आहे आणि यामध्येच त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी यामध्येच टाकून घेतलं आहे आणि आता मंद आचेवर आपण हे सारखं हलवत हलवत मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे साखरही आपली मेल्ट होईल। इथे तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर करू शकता, पण दूध घातल्यामुळे ही बर्फी एकदम मऊसूत होते आणि त्याचबरोबर खायलाही रसदार लागते। तर लो फ्लेमवरच आपल्याला या पद्धतीने ही मेल्ट होईपर्यंत सारखं हलवत हलवत राहायची आहे, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि साखरेचाही छान पाक होईल। तर साखर मेल्ट झाल्यानंतर सुरुवातीला थोडं मिश्रण पातळ होईल आणि हळूहळू या पद्धतीचं घट्ट व्हायला लागेल। तर थोडंसं घट्ट झाल्यानंतर मी यामध्ये 1 टीस्पून आपली विलायची पावडर घातली आहे, ती घालून आपण हे मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। तर असं आपल्याला एकदम घट्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। सारखं हलवून हलवून लो फ्लेमवर
या पद्धतीचा गोळा झाला पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण एकदम तयार आहे। साखर घातल्यावर सुरुवातीला थोडं पातळ वाटतं, हळूहळू सारखं हलवून या पद्धतीचा आपल्याला छान गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघत असाल या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। तर आता इथे एका ताटाला आपण तूप लावून घेऊ आणि त्यावर हे बर्फीचं मिश्रण ओतून घेऊ। तर तुम्ही बघत असाल आपलं मिश्रण एकदम छान झालं आहे। या पद्धतीचंच आपल्याला करून घ्यायचं आहे, म्हणजे बर्फी एकदम छान सेट होईल। तर आपल्याला खूप पातळही ठेवायचं नाही आहे। या पद्धतीचं मी सर्व या ताटामध्ये सेट करून घेतलं आहे आणि यावर आता थोडे पिस्त्याचे काप घालून घेऊ। तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप यावर घालून सेट करून घेऊ शकता। तर मी यावर हे लावून घेतलं आणि आपल्याला 1 तासासाठी ही अशीच सेट व्हायला ठेवायची आहे, म्हणजे ती छान कट केल्या जाईल आणि व्यवस्थित निघेल। तर इथे हलकेसे मी असे पिस्त्याचे काप थोडे दाबून घेतले आहे, म्हणजे तेही व्यवस्थित सेट होतील। तर 1 तासानंतर तुम्ही बघत असाल ही बर्फी बऱ्यापैकी ड्राय झाली आहे आणि आता आपण इथे याला कट करून घेणार आहोत। तर तुमच्या आवडीप्रमाणे डायमंड शेपमध्ये नाहीतर स्क्वेअर शेपमध्ये तुम्ही हवं तसं याला कट करून घेऊ शकता। आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1.5-2 तास ठेवून सुद्धा त्यानंतर ही बर्फी कट करून घेऊ शकता। पण मला इथे तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे मी थोडं आधीच कट करून घेतलं आहे। आणि जर बर्फी सेट करत असताना तुमची बर्फी जर थोडी पातळ वाटली तर परत एकदा कढईत घालून 4-5 मिनिट परतून घ्या, म्हणजे घट्ट होईल आणि आपली ही बर्फी एकदम छान तयार होईल। तर कुणालाही सहज जमेल, न चुकणारी न बिघडणारी आजची ही बर्फीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, घरातल्या सर्वांनाच आवडेल। तर ही 4-5 दिवस फ्रीजमध्ये छान टिकते। आपण यामध्ये दूध घातलं आहे त्यामुळे, पण ही 4-5 दिवस अशी उरतच नाही, आपण ज्या दिवशी बनवू त्याच दिवशी सर्व संपून जाते। तर येणाऱ्या रक्षाबंधनला किंवा एखाद्या सणाला ही बर्फी नक्की ट्राय करून बघा, एकदम रवाळ आणि रसदार अशी तयार होते। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेही हेल्पफुल वाटत असेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।